ही अशी मानसिकता घेऊन मी सुरुवातीला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये गेलो आणि तिथं तेच नेमकं लिहिलं होतं, लर्न टू लिसन अँड लिसन टू लर्न. ऐकायला शिका व शिकायला ऐका. ऐकायला काय शिका, मला काय ऐकू येत नाही का? ए म्हणलं, येडा आहे का तू? ऐकायला शिका म्हणजे जे ऐकू येतंय त्यातनं शिकण्यासारखं काय आहे याचा विचार कर बेट्या. आर अदरवाईज आयुष्यभर लोकांनी आपलं ऐकवलंच ठीक आहे. आपल्यावर हे सगळं ऐकायची वेळ का आली? या फळ्यावर हे मागचं आज दिवसभराचं लिहिलंय ना, ते काय काय लिहिले ते वाचा आणि मग नाचा. मी नवीन आलो ए मध्ये तेव्हा हे असंच काहीतरी लिहिलं होतं फळ्यावर. अकेला पण, अवहेलना, तिटकारा, डिप्रेशन, औदासीन्य, नाकारलं जाणं, चिंता, अतिउत्सुकता. अरे काय चाललंय त्याच्या आईला? काय झालं की राग येतो, मग परत मी किती चुकलोय आयुष्यात हे वाटतं. या सगळ्यातनं कधी मुक्ती मिळायची रे मला? मला तिथं त्याचं उत्तर मिळालं, धिस शॅल टू पास. हेही दिवस जातील. असे कसे जातील? अरे तू नाही जाणार म्हणलं तरी जाणार बेटे. बघ त्या कॅलेंडरकडे, कालची तारीख परत राहिली का आज? नाही पण म्हणजे माझे दिवस कसे सरकतील? सरकणार. कालपर्यंत किती वयाचा होता तू? त्यापेक्षा एक दिवसांनी मोठा झाला का नाही? तू नाही म्हणला तरी होणार. मग जी एवढी मोठी नैसर्गिक साथ तुला असताना आता काय करायचंय? तर फक्त धिस शॅल टू पास हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. हेही दिवस जातील. अहो कसे जातील? आत्ता आलोय मी, 12 दिवस झाले. आता हे लोक म्हणतात 3 महिने अजून ठेवा. राहा की मग, नाहीतरी बाहेर राहून काय दिवे लावले. असं बोललं की त्याला राग येतो समोरच्याला. पण त्यांनी स्वतःच्या दिव्यांकडे बघितलं. तुला मी बोलत नाही हा, तू आपला 12चा आहे म्हणून तुला वाटेल 12चं बोल चाललंय काहीतरी. विषय असा आहे की मित्रांनो, आता आपण इथं राहून माझं कसं चाललं आहे सध्या हा विचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहे. आणि आता जर ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये माझं चांगलं चालायला पाहिजे असेल तर एकदम काही चांगलं चालणार नाहीये. त्याच्या अगोदर थोडंसं नीट चालायला लागणार आहे. कारण नुकता आता पाय मोडला होता तुझा, नुकता तू आजारपणातनं उठलाय. मग आता एकदम तू मॅरेथॉनला जाणार का? तर एकदम काय मॅरेथॉनला जाणार नाही. अगोदर मला कुबड्या घेऊन चालायला लागेल किंवा वॉकर घेऊन चालायला लागेल. मग काही दिवसांनी ती मदत कमी करून मग सावकाशपणे मला जिना उतरताना रेलिंगला धरूनच उतरायला लागेल. अदरवाईज परत गडबड होणार, परत मी पडणार. म्हणजेच सुरुवातीच्या काळात का होईना आपल्याला कोणाच्या तरी आधाराची जरूर आहे. रिकव्हरीसाठी बोलतोय मी. हे सगळी अवहेलना वगैरे सगळी येऊन गेली आपल्या आयुष्यात. आता ती परत यायला नको असेल तर तिथं मला तेच सांगितलं, पहिलाच गोडघातक. फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज. एकच गल्लासन खेळ खाल्लास. मला समजेल त्या भाषेत सांगतात तिथं. मग ते फक्त दारूसाठी आहे का? तर दारू म्हणजे ग्लासमध्ये फक्त दारूच असते असं नाहीये. दारूमध्ये विविध म्हणजे ग्लासमध्ये विविध आसक्ती असतात.
बाईबाजीची आसक्ती. हल्ली आमचे दारू पित नाहीत, पण बाईबाजी अजून थांबली नाहीये त्यांची. कुठली बाई कुंकू लावताना आनंदाने शेजारणीला सांगेल? नाही सांगणार. बरोबर आहे का? आता तो पित नाहीये, जेवतो, तो वेळेवर जेवतो, आहारही त्याचा बऱ्यापैकी वाढलाय, पण तो करतो काय? नाही, तो करत काहीच नाही. करत काहीही नाही हे कुठल्या आईबापांना अभिमानाने सांगावं असं वाटेल रे? म्हणजेच मी दारू न पिता सुद्धा माझ्या घरच्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा मान खाली घालण्याचा प्रसंग, अनेक वेळा नाही, वेळोवेळी आणू शकतो. मग त्यासाठी मला काय केलं पाहिजे हा विचार करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आता इथं जमलोय ते काय 2-5-10 क्वार्टर पिऊन इथं नाही आलेलो आपण. त्याच्या मागचा फापट पसारा लय मोठा आहे आपला. निग्लिजन्स, स्वतःवर प्रेम न करणं, घरच्यांवर प्रेम न करणं, चिंता करणं. चिंता म्हणजे काळजी. कशाला काळजी करायची? मला तिथं काय सांगितलं, काळजी ही घ्यायची गोष्ट आहे, करण्याची नाही. म्हणजे काय? आता काळजी करण्यासारखं राहिलंच नाहीये काही. कारण आता आपल्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, बुद्धी आहे. पिऊ नये याचं भान आजचा दिवस आहे. आज आपण रस्त्यानी दगड मारत फिरत नाहीये म्हणजे आपण वेडे झालेलो नाहीये. मग आता काय करायचंय? तर आता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायची. सम्राट मी जर का विचारपूर्वक वागायला लागलो ना, तो आपला समोर आहे म्हणून सम्राट म्हणतोय मी. म्हणजे सगळ्यांना, प्रत्येकाला म्हणतोय मी की बघा, तुम्ही विचार करा, या क्षणी विचार करा. आपण जर का फक्त आजचा दिवस, इकडे बघा तुमच्यासाठी चाललंय, तिकडं काय बघतो मित्रा, आपला विषय चाललाय तो मी फक्त आजचा दिवस विचारपूर्वक वागलो तर माझ्यावर पछतावा करायची पाळी येणार नाही. मी विचारपूर्वक वागायचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मी आज काय करायचे नाही, पाषाण कर. आणि दुसरं म्हणजे आज मी काय करायचे आहे. दॅट इज व्हॉट आय एम डुईंग इट सिन्स लास्ट 25 years. एवढंच केलं मी दुसरं आयुष्यात काहीही केलेलं नाही. सकाळी उठून एकदाच लिहून काढतो आज काय करायचे नाही, आणि एकदाच लिहू त्याच चिठ्ठीमध्ये खाली आज काय करायचे आहे हे लिहून काढल्यामुळे आय कॅन मॉनिटर माय थॉट्स ॲज वेल ॲज आय कॅन मॉनिटर माय ॲक्शन्स. तुझ्या लक्षात आलं का? आज मला काय करायचंय हे अगोदर मला माहिती पाहिजे. काही न करण्यासाठी काही वेगळं करायला लागत नाही, पण काही करण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. मग ते ऑफिसचं काम असू दे, घरामध्ये भाजी आणून देणं असू दे, नाही तर काहीही असू देत, तुम्ही काही एनिथिंग यू डू, राईट इट ऑन पेपर फर्स्ट इन द मॉर्निंग. माझ्या बाबतीत हा यशस्वी झालेला खेळ आहे आणि तो मी आजही करतो. आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे माझ्या खिशामध्ये टू डू टुडेची लिस्ट नाही.
कारण बहुतेक सगळी कामं करून झाल्यावर निरामयला जाणे. तुम्ही बघा तिथं लिहिलेलं असतं निरामय ॲट 6:30. कधीतरी मी 6:30च्या नंतर आलोय का इथं? कोणी पण सांगा मला, इतके दिवस बघताय. कधीच नाही येऊ शकत मी. आणि 6:30ला पोचायचंय मला तिथं म्हटल्यानंतर मी 6:15 किंवा 6:20ला या दरवाजातनं नक्की आत आलेला असतो. काय एवढं काय अगदी 10 मिनिटं कशाला आधी? अरे बाबा, तू त्या वातावरणामध्ये अगोदर समरस व्हायला पाहिजे. तुला जिथं कुठं जायचंय, तुला कुठली तरी कृती करायची आहे, तिथं मला माझं मन आणि शरीर हे दोन्ही एकत्र आणण्यासाठी 5-10 मिनिटं तरी द्यायला लागतात की नाही? मी जर वेळेत नाही आलो तर माझं इकडे इकडे लक्ष जातं. अरे इथं काय लिहिलंय, अरे हा ते काय, अरे नवीन लावलेलं दिसतंय, हे सगळं नवीन लावलंय वगैरे, ते पहिल्या 10 मिनिटात बघून झालेलं असलं पाहिजे तुझं. सो ॲज यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ. इथं येण्यापूर्वी आज आपल्याला काय विषय घ्यायचा आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. आणि मी ज्याप्रमाणे जगाला देईन त्याप्रमाणे जग मला देते. मी जर माझ्याकडे असलेल्या 4 चांगल्या गोष्टी लोकांना दिल्या तर लोक मला 4 चांगल्या गोष्टी देणार आहे. आता तुमच्यातल्या कोणाकडनं मी 10 रुपये तरी घेतलेत का कधी? नाही घेतले. का नाही घेतले? अरे तुमच्याकडे मला देण्यासारखं करोडो रुपये असा ज्ञान आहे. आपल्यातला प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधला आहे. आपण जर एकमेकांना धरून राहिलो तर नुसते व्यसनमुक्त राहणार आहे असं नाहीये. आपल्याकडे जो अनुभवाचा मोठा खजिना आहे ना, तो जर का आपण एकमेकांना वेळोवेळी देत राहिलो तर आपल्यातला कोणी दारू तर नाहीच पिणार, पण सगळ्यांची प्रगती होणार, हे लक्षात ठेवा. आणि दॅट इज व्हॉट आय डिड. मध्ये जायला लागल्यानंतर मी त्यांच्यात अगदी मनमोकळेपणाने मिसळून राहायला लागलो. आणि तिथे कोणीही कपटी नसतात. आणि जे कपटी असतात त्यांच्यापेक्षा आपण लय बाराचे असतो. त्यामुळे कोणाला किती जवळ करायचं हे आपल्याला परफेक्ट माहीत असतं. तिथे जे अलिखित नियम आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. तिथं कोणी कोणाच्या घरात डोकावत नाहीत. तिथं कोणी कोणाशी पैशाचे व्यवहार करत नाहीत. तिथं चहा प्यायला बसलो तरी मी आलो तेव्हा 4 रुपयाला चहा होता अप्सरामध्ये आणि माझ्याकडे $2.25 रुपये होते. म्हणजे 2 रुपये पण नव्हते 4 रुपयातले 2 रुपये टाकण्यासाठी. ते मित्र म्हणले राहू दे, आज मी टाकतो तुझे पैसे. मला बरंच वाटलं. मग रोजच तो टाकायला लागला. तो म्हणलं जरा काही दिवस जाऊ देत, आता तू पैसे मिळवायला लागलास ना की मग काही दिवस माझे टाक बरं का. मी काही त्याचा हिशेब ठेवलेला नाहीये आणि माझे नाही टाकलेस तरी चालतील, पण तुझ्यानंतर आलेल्या लोकांचे 2 रुपये टाकत जा बरं का. ह्या पद्धतीने तिथलं वातावरण असतं. कोणी स्वार्थीपणाने तिथं जात नाही. हेल्पिंग नेचरची माणसं आहेत तिथं. आता मला हेल्प नकोच असेल तर भोग तुझ्या कर्माची फळं. दुसरं काय, मला तिथं मिळाली मदत. काल परवा आले होते, हे विनायक आला होता, मंदार आला होता वाढदिवसाला. किती लोक होते? 190 लोक आले होते आणि महाराष्ट्रभरातनं आले होते. आले होते की नाही? का बरं आले होते? मी गेलेलो आहे महाराष्ट्रभरामध्ये, मी ठिकठिकाणी गेलेलो आहे. त्यामुळे माझे या सगळ्यांशी प्रेमाचे संबंध जनरेट झालेले आहेत. आणि नुसते जनरेट होऊन उपयोग नाही, ते टिकवले गेलेले आहेत. त्यामुळे आजही आम्ही सगळे एकमेकांना धरून असतो. तुम्ही जर आलात, तुम्ही सुद्धा आमच्याच कळपात याल
आणि तुम्ही पण आनंदी व्हाल. मला तरी त्या AA मध्ये मीटिंग करतोय आणि दुःखी आहे असा एकही माणूस दिसला नाही बुवा आतापर्यंत. मीटिंग केल्यावर काय होतं तर मीटिंग केल्यानंतर पाय जमिनीवर राहतात. पाय जमिनीवर राहतात म्हणजे आपल्याला आपली अवकात कळते. आपल्याला आपली अवकात कळते म्हणजे काय होतं नेमकं तर आपला आनंद कशात आहे, आपण काय केलं म्हणजे आनंदी होऊ, काय नाही केलं म्हणजे दुःखी होणार नाही, याचं लक्षात येतं आणि जीवन बदलतं. आता मूळ गाभा, आजच्या विषयाच्या मूळ गाभ्याला हात घालतो. बोला आज काय बोलावं असं कोणाकोणाला काय काय वाटतं. तत्पूर्वी AAची मीटिंग आहे म्हणल्यानंतर मी आज अगोदर मला सांगा तुमच्यातल्या कोणाला काही बर्निंग डिझायर आहे का, स्वतःहून काही बोलायची इच्छा आहे का असा प्रश्न मी विचारतोय. बोला CA साहेब, नाही बोलायचं तुला का रे, बोल की ये की ये, दोन शब्द बोल, स्वतःबद्दल तर बोलायचे. इथं 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 येऊन बोल, इथं असा इथं उभा राहा म्हणजे रेकॉर्डिंग पण होते. मी रेकॉर्डिंगला लावलंय ते. हा सगळ्या जगाला कळलं पाहिजे इथं काय चाललंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, मी एक गरुड आहे. हाय राहुल. या रियाबमध्ये माझी ही तिसरी ॲडमिशन आहे आणि ओव्हरऑल जवळजवळ माझ्या 7-8 ॲडमिशन आतापर्यंत झालेले आहेत. तर रिलॅप्सची कारणं माझे रिलॅप्स का होत होते याच्यावरती माझा अभ्यास चालू आहे सध्या, की मी का म्हणजे थांबलेली माझी दारू परत चालू का होते, ती थांबलेली दारू काही दिवस थांबते आणि ती तशीच थांबलेली कंटिन्यू का होत नाही. तर त्याचे मला आता 2-3 कारणं लक्षात आली इथं मी आल्यावरती. की पहिली गोष्ट आहे की जी माझी फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे जीवनामध्ये, कारण मी एक बेवडा आहे. बेवडा म्हणजे मला दारू आवडते पण मी दारू पिऊ शकत नाही. कारण मी जर का दारू माझ्या आयुष्यात दारू आली तर ती माझी वाट लावून जाते. प्रत्येक फ्रंटवरती माझी मी आतापर्यंत वाट लावली. त्याच्यामुळे मला हे समजून घेणं फार महत्त्वाचं होतं की मी एक बेवडा म्हणजे मला दारू तर आवडते पण मला दारू प्यायची नाही आहे कारण मी दारू पिऊ शकत नाही. आणि आता तर एक 2-3 दिवसांपूर्वी जे उन्हाळीकरांचं वगैरे शेअरिंग झालं होतं त्याच्यात जेव्हा क्लिअर झालं की आता हा प्रश्न माझ्या जीवनामरणाचा प्रश्न आहे की मी जर का आता परत दारू प्यायलो तर परत ते मग मी काय लगेच दुसऱ्या दिवशी मरीन असं नाही पण मी त्याच्या दिशेने जवळजवळ जात जाईल. तर माझं जे कॅज्युअल अप्रोच होता इन अ सेन्स की सोब्रायटी ही मी कायम पहिली प्रायोरिटी ठरवायचो आणि थांबायचो आणि थांबल्यानंतर बरेच दिवस सोब्रायटी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे हे माझ्या मनावरती मी रोज बिंबवायचो. आणि हळूहळू एकदा कामधंदे सुरू झाले, पैसे यायला लागले, घरचे व्यवहार सगळे बघायला लागलो, फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होत झालो की मी एकतर मीटिंग करायचो नाही कधी, मी फॉलोअपला कुठल्या सेंटरमध्ये जायचो नाही ज्या रियाबमध्ये मी राहिलो, मी कोणाशी बोलायचो नाही की बाबा माझी इच्छा झाली. सुरुवातीचे जे काय माझे रिलॅक्स झाले त्याचं कारण मला ऑब्सेशन होतं पण आता गेले 3-4 रिलॅक्सेस जे झाले त्याच्यात मला असं कधीच दारूचं ऑब्सेशन आलं नाही किंवा क्रेविंग आलं नाही की बाबा जाऊन दारू पे. त्याच्यामध्ये असं सुद्धा झालं की एक तर रिलॅक्स माझा असा झाला की मला काहीतरी खूप सक्सेस झालं माझ्या डोक्यात बरेच दिवस होतं ते वर्क फ्रंटवरती आणि तो आनंद मी बसवू नाही शकतो. आणि बाकी 2-3 वेळेस माझं झालं की इमोशनल टर्मॉइल एवढा झाला होता की त्यावेळेस मी जर का कोणाची मदत मागितली असती तर मी वाचलो असतो त्या गोष्टीतून. तर हे आता मी समजून घेतोय की मी एक बेवडा आहे, मला दारूपासून लांब राहायचं आणि मला दारूपासून लांब राहायचं तर जेव्हाही असे प्रसंग येतील तेव्हा तर मला मदत घ्यायचीच आहे. पण मला रोजच्या रोज हे पटवणं माझ्या मनाला की माझे सवय सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणं गरजेचं आहे की मी एक बेवडा आणि मला दारूपासून लांब राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला हे मीटिंग करणं फार महत्त्वाचं वाटतंय.
तर मी आता हे मीटिंग करीन आणि फॉलोअप सुद्धा घेईन. जेव्हा जेव्हा मला वाटेल की बाबा मला काहीतरी मेंटल डिस्टर्बन्स आहे तेव्हा तेव्हा मी कोणाशी तरी बोलीन, सल्ले घेईन आणि स्वतःचं डोकं तेव्हा न चालवून दुसऱ्यांचं डोकं चालवीन. कारण मी आजपर्यंत असं बघत होतो की असं मला वाटत होतं की मी माझ्या याच्यात बरंच सक्सेस झालो आहे तर मला सगळं कळतं. पण तसं नाही आहे. समजा जर का मला काही प्रॉपर्टीचं काम आहे तर मला प्रॉपर्टीच्या एक्सपर्ट वकिलाकडे जायला लागतं. मला जर का शुगरचा प्रॉब्लेम आहे तर मला शुगरच्या स्पेशलिस्टकडे जायला लागतं. तर तसं मला आता समजून चुकलं की हे जे काउन्सिलर्स आहेत किंवा हेतले सगळे बांधव आहेत हे थांबलेली दारू कशी थांबलेली राहावी आयुष्यभर याच्यातले हे लोक स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे जाण्याशिवाय मला काही पर्याय नाही जर का मला जगायचं असेल. आणि मला फक्त दारू थांबवणं एवढीच माझी इच्छा नाही तर मला एक सुखी समाधानी आयुष्य जगायचं आहे आणि त्याच्यासाठी मला याशिवाय पर्याय नाही आहे. बोलायला संधी दिली धन्यवाद. व्हेरी गुड राहुल, व्हेरी गुड. खूप छान बोलला रे राहुल. बस बस. विषय असा आहे, राहुल ना घरात एकटा राहून व्यायाम करायचा. एकटा राहून किती जोर मारणार रे. तालमीत गेलं की 4 जोर जास्ती मारले जातात. आणि हे जे आहे की नाही सगळं आता तू सांगतोयस ते हे एकट्याने करायची गोष्ट नाहीये असं मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. मी 25 वर्ष झाली तरी सुद्धा आज ए मध्ये का जातो तर कलेक्टिव्ह विजडम. ऐकतोय का भाषण कर. कलेक्टिव्ह विजडम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मला ना सगळ्यांच्या मतानी जर का काय म्हणजे यश जर मिळवायचं असेल तर आत्ता तो म्हणला त्याप्रमाणे मला डायबिटीस असेल तर डायबेटॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. माझं कमरेचं दुखणं असेल तर ऑर्थोकडे जायला पाहिजे. तिथं सगळेच तिथे सगळे आहेत आणि म्हणजे हे सगळ्या प्रकारांवरती उपचार असलेले स्वतःवर करून घेतलेले व इतरांवर करायला तत्पर असलेले असे माझ्या भाषेमध्ये दंतवैद्य. मला जे मधनं दात येतात की नाही ते मी ते दात म्हणतो. मला काही होत असलं ना तरी मी तिथं जाऊन बोलतो, हे यार बाय बा खरोखर ज्या आईला आजही माझं माझ्या बायकोचं लय भांडण झालं राव. लगेच मी तिथं जाऊन बोलून टाकतो. म्हणजे असं सभेमध्ये नाही बोलत पण 1 to 1 बोलतो. मग कोणतरी म्हणतो की काय रे काय झालं. काय नाही रे तिला म्हणलं होतं मी नाही येणार जेवायला आणि त्या दिवशी मला ते देवसाहेब नाही भेटले मग मी जेवायला गेलो. घरी जेवलो. बरं मग काय बिघडलं. म्हणला तिने सगळं आवरून ठेवलं होतं, भांडी घासून सगळं झालं होतं आणि मग मी जेवायला गेल्यावर चरफडत जेवायला वाढलं. अरे पण भोसडीच्या म्हणला तुला 200 रुपये नव्हते का तुझ्या खिशात. आपलं आपण बाहेर जाऊन जेवायचं ना. आता बेवड्याचं एक फार बेकार असतं. त्याला दरवेळेला कोणतरी जेव्हा खायला बरोबर लागतं. एकटा आपण जात नाही कधी बघा. हे मी तरी नाही जात. गेलाय आणि एकटाच बसलाय ते फक्त लावायला आहे का नाही. तर म्हणजे हे असल्या काहीतरी फालतू कारणं असतात माहितीये का माझं बायकोचं भांडण व्हायला. पण हे लगेच बोलून टाकायचं. हे का बोलायचं. प्रेशर कुकर मधली वाफ ही बाहेर पडलीच पाहिजे. त्याच्यावर शिट्टी ही ठेवलेली असलीच पाहिजे. शिट्टी ठेवली नसेल तर भात शिजणार नाही. बरोबर आहे. आणि शिट्टी ठेवली आणि आवश्यकतेपेक्षा जास्त वजनवाली शिट्टी ठेवली तर भात करपून जाईल किंवा त्या कुकरचा स्फोट होईल. हे खरं आहे. आता हे लॉजिक कुठं ऐकायला मिळालं तर हे लॉजिक मला ए मध्ये ऐकायला मिळालं. तिथं साधी उदाहरणं देऊन स्वतःच्या उदाहरणातनं तिथं लोक बोलत असतात म्हणून ते माझ्या पचनी पडतं. आता राहुलनी छान सांगितलं की मी ना त्याचा अभ्यास करतोय. अरे अभ्यास नसतोच करायचा. अभ्यास वगैरे काय करायचा नसतो. फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाही
टू डू टुडेच्या लिस्टमध्ये आज काय करायचे नाही, आज काय करायचे या यादीमध्ये तिथं लिहायचं पेननी, फक्त आजचा दिवस मी दारू पिणार नाही, फक्त आजचा दिवस मी दारू पिणार नाही, फक्त आजचा दिवस मी दारू पिणार नाही. अरे हो की फक्त आजचा दिवस मी दारू पिणार नाही. एकदा ठराविक काळ गेला ना की ते लिहायचाही कंटाळा येतो आणि अनुभव येतो न प्यायल्यामुळे किती आनंदी आहे आपण. पण लिहायचं, कागद बोलतो तसं कामाची यादी करताना फक्त आजचा दिवस मला काय काय करायचंय, तर मला काय त्या विनायक शिंत्रेला व्हिजिट द्यायची आहे, मला काय त्या मल्हारशी बोलायचंय, मला काय ते ह्याच्याकडनं ते अमुक एक आणायचंय. मग त्याला सिरियल नंबर टाकायचे आणि सटा 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 ते करत सुटायचं. यांना विचार या प्रकाशरावांना, ते मी आठवड्यातनं एकदा नक्की भेटतो. त्यांना भेटायच्या अगोदर सकाळी माझा त्यांचा मेसेज होतो, तेही पाठवतात मला मेसेज, आज 11 वाजता अमुक एक ठिकाणी. बरोबर 11ला 5 कमी असताना आम्ही दोघंही तिथे असतो. का असतो? आम्ही ए वाले आहोत. ए वाले आहोत म्हणजे काय, तर आम्ही वेळ पाळतो. आमचं ठरलेलं आहे 11 ते 11:30. फारच एखादा विषय रंगला तर 11:35. 11:36ला आम्ही त्या स्पॉटवर नसतो, कारण आता आम्हाला पुढच्या कामाला जायचंय ना. त्यांना एका दिशेला जायचंय, मला एका दिशेला जायचंय. हे म्हणजे सुनियोजित दिवस घालवणं ह्याच्यामुळे खूप मोठं समाधान मिळतं असं मी सांगायचा प्रयत्न करतोय. विनायकराव किती महिने झाले होता, किती दिवस झाले? 170 दिवस तू का कसा काय केलं तू थांबण्यासाठी? ये इथं सांग चल. त्याच्यानंतर मंदार तू बोलायचंय बरं का. इकडं ये म्हणजे बोलतोय इथं. बोल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनायक अक्षल बेवडा आहे. हाय विनायक. हा एक सुंदर मार्गाने तुम्ही लोक माझ्यासाठी करत असलेली प्रार्थना त्याप्रमाणे जगतो मित्रांनो. काल दारू पिलं नाही म्हणून आज पिण्याची काही इच्छा झाली नाही. असं गेले 70 दिवस माझं चालू आहे. उद्याचं काही माहीत नाही, कॉन्फिडन्स चांगला आलाय. रोज एक दिवस याप्रमाणे करेल. खूप मोठे दुष्टचक्रात अडकलं होतं मित्रांनो. रमी हा माझा पॅटर्न झाला होता मागे 5-6 वर्षापासून. कळलंच नाही मी कधी व्यसन झालो आणि काय झालं. म्हणजे एक नॅशनल हॉकी गोलकीपर ते फुटपाथ हा कसा प्रवास झाला मला कळलंच नाही मित्रांनो. म्हणजे दारूने माझी एवढी वाट लावली की मी वेडा होण्याच्या मार्गावर होतो. एक आपल्याकडे चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुरुंगवास, रुग्णालय, भीती, चिंता हे सगळं दिलंय मित्रांनो. ते सगळं झालं माझ्या बाबतीत. तो चार्ट पूर्ण झाला. रुग्णालय म्हणजे मला फॅमिली डॉक्टरकडे सारखं जायला लागतं, आधी काय मी ऍडमिट नव्हतो. तुरुंगवास म्हणजे पोलीस चौकी तर माझ्यासाठी कायमच होती. सण वार, रेल्वेतली भांडणं, म्हणजे सगळा प्रवास हा दारूमुळे झाला. त्या चार्टने मला कन्फर्म झाला. आणि हा एचा सुंदर मेसेज मला याच रियाजमध्ये मिळाला मोहनरावांमुळे. मी ज्या दिवशी ऍडमिट झालो होतो 30 मेला, त्या दिवशी मंगळवार होता आणि त्या दिवशी अशीच मीटिंग होती. मी काय आलो नव्हतो त्या मीटिंगला, मला बोलवण्यात आलं. आणि मी म्हटलं हा माणूस काय दारू सोडवणार आहे, माझे प्रॉब्लेम काय माहिती आहेत या माणसाला, काय म्हणजे मला काहीच लॉजिक कळत नव्हतं की ए काय आणि काय होणार आहे. पण मी ते आवडीने करत गेलो. इथले लेक्चर, काउन्सिलरशी बोलत राहिलो, थोडा कॉन्फिडन्स आला. बट ते जे पिण्याचा तो जो हे असतो ना टेम्पो, तो मित्रांनो गेला नाही. अजून 170 दिवसात मला 100-125 दिवस तर वाटलं असेल दारू प्यावी, खूप थकल्यावर, खूप आनंद झाल्यावर. पण तो जो एक दिवस ही जी कन्सेप्ट आहे ना ती खूप भारी आहे मित्रांनो. तो जो प्लॅटफॉर्म आहे ना याचा, तो याच्या अगोदर मला असा कधीच मिळाला नव्हता. आणि त्याच्याने खूप भारी झाले मित्रांनो. माझ्या घरी आज घर हसायला लागलं. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता.
माझे वडील माझ्याशी गेली 15 वर्ष बोलत नव्हते मित्रांनो. 2010ला माझं लग्न झालं, 16ला माझी बायको सोडून गेली, निव्वळ दारूमुळे मित्रांनो, बाकी काही नाही. नंतर माझी 2 लग्न ठरली मित्रांनो, ती पण दारूमुळे मोडली. एक लग्न तर आत्ता 4 एप्रिलला होतं मागच्या, माझ्याच ऑफिसमधली मुलगी होती, ती पण माझ्यासारखीच होती, सेपरेशन झालेली. तिला माहीत होतं मी दारू पितोय वगैरे वगैरे सगळं, पण दारू इतकी वाईट आहे ना मित्रांनो की तुमचा पिच्छा सोडत नाही. मी म्हटलं दारू 1 मिनिटात सोडतो, तुला पण माहिती माझी दारू सोडायची पद्धत कशी आहे, सोडली की सोडली. पण मित्रांनो मी तिच्या घरी जेव्हा तिला बघायला गेलो ना, जेव्हा तारीख बिरीख ठरली होती, मी पिलो होतो मित्रांनो दारू. खूप वाईट झालं. आणि त्यांनी माझ्या आईवडिलांचा अपमान केला. दारूमुळे ती मुलगी माझ्या तोंडावर थुकली मित्रांनो. खूप वाईट वाईट वाईट, म्हणजे दारूने इतके हाल केले ना माझे की मी कुठलाच राहिलो नव्हतो. पण एच्या मीटिंग करत राहिलो, मला कॉन्फिडन्स आला, तिथल्या बांधवांनी मला समजून घेतलं, शेअरिंगमुळे मला कळत गेलं की माझ्यापेक्षा पण खूप दुःखी आहेत या जगात लोक, की जी दारूमुळेच आहेत बरं का. म्हणजे असं काही नाही की मी वेगळा आहे. ती जी माझी कन्सेप्ट होती ना, मी पाप बिचारा आणि माझाच प्रॉब्लेम होतोय, मीच जगात एकट्या, घरच्यांना नको झालंय, दारच्यांना नको झालंय, आणि ते सगळं हळूहळू सुधारते मित्रांनो. सुधारते का नाही मला माहित नाही, पण मला रोज चांगली झोप येते, रोज चांगले विचार येत आहेत, रोज चांगल्या कल्पना सुचत आहेत, मला रोज काहीतरी चांगलं होतं मित्रांनो. उद्या काय होईल मला माहित नाही, पण एच्या मीटिंगमुळं आणि एमुळं माझं खरंच चांगलं झालंय. मी म्हणजे डेफिनेटली सांगू शकतो 100% काय 200% चांगलं झालं. आणि मी येत राहील, आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यांनी काय सांगितलं ऐकलं का? आपल्यापेक्षा दुःखी माणूस बघितला की आहे त्यामध्ये आपल्याला आनंद वाटायला लागतो. ज्याला 2 पाय आहेत त्याला 1 पाय असलेल्याचं दुःख कळत नाही, परंतु ज्याला 2 पाय नाहीत तो माणूस बघितला की 1 पाय ज्याला आहे त्याला सुद्धा समाधान वाटतं की त्याच्या आईला 1 पाय का होईना आहे माझ्या पाशी. त्यामुळे मी आता हळूहळू 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 त्याचा हा प्रवास आहे बरं का, हा प्रवास आहे. आपण अगोदर अशोकराव मोठ्या खड्ड्यात पडलेलो आहे. अगोदर आपल्याला खड्ड्यातनं पूर्णपणे बाहेर यावं लागणार आहे. जर खड्ड्यातनं बाहेर पडायच्या अगोदर तू 90च्या स्पीडनी धावायला लागला तर तू कितीही चांगला ॲथलेट असला तरी त्या खड्ड्यातच पळत राहणार बेट्या. एम आय करेक्ट? बरोबर बोलतोय का रे मी? अरे अगोदर खड्ड्यातनं तर वर ये, 0 लेवललाच ये, -15 बेट्या तू आत्ता. अगोदर नाही, मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. अरे कसला घंटा ठरवतो तू? ठरवून कुठं काय गोष्टी होतात का? कृती करायला लागते. मनात तुझ्या खूप चांगले विचार आहेत, उपयोग काय त्याचा? उपयोग काय त्याचा? तू कृती काय करत नाही. नाही पण मला देव आता मदत करणारच आहे. अरे श्रद्धा तुझी कितीही पक्की असली ना तरी ती कृती विना व्यर्थ आहे. आणि कृती जर तुला करायची असेल तर तुला आजूबाजूला बकअप म्हणणारे लोक आवश्यक असतात. मस्त रे मस्त, चल पुढं तू, मी असाच होतो असं म्हणणाऱ्या लोकांच्यात मी वावरायला लागलो की मग माझ्या अंगामध्ये चैतन्य येतं. आय रिपीट द वर्ड चैतन्य. आणि नुसतं चैतन्य नाही, ते आलेलं चैतन्य टिकत.
असं काय नाही तर आपल्याला काय अहो चांगलं वागायचे उमाळे सारखेच येत असतात. चांगलं वागायचे उमाळे आपल्यातल्या प्रत्येकाला सारखेच येत असतात. तो आलेला उमाळा टिकला पाहिजे, त्यातली हवा गेली नाही पाहिजे. वी लीड बाय एक्झाम्पल. बरोबर आहे का? मी यशस्वी माणसाचा शर्ट धरून चाललो तर मी यशाकडे जातो, पण माझ्या अंगात कुठल्याही गोष्टीचं सातत्य नसणे या एकाच गोष्टीचं सातत्य होतं. आता राहुल म्हणला तसा मी माझ्या एकट्याच्याही डोक्याने चालत होतो. मग आता मला माझ्या एकट्याच्या डोक्याने चालणे या विषयावर फुली मारली पाहिजे. म्हणून मी लर्न टू लिसन अँड लिसन टू लर्न हे जिथं बोललं जातं आणि त्याप्रमाणे वागलं जातं अशा ठिकाणी मी सातत्याने जात राहिलं पाहिजे. मंदार तुझा कितवा दिवस आहे रे आजचा? हा आईला मस्त ना, म्हणजे बरोबर 5 दिवस मागं पुढे आहे तू. तुला सांगतो मंदार, या 170 वाल्याच्या पुढे तू कधीच जाऊ शकणार नाही. आणि तुला सांगतो विनायक, तुला 165 दिवस परत कधीच होऊ शकणार नाहीत. कारण पुन्हा 165 दिवस व्हायचे असतील तर प्यावी लागेल आणि ते परवडणार नाहीये. म्हणजे आता 5 दिवसाच्या फरकाने मागं पुढे तुम्ही मस्त चाललेले आहात. बरोबर. आपल्याला तुमचा दोघांचा 1 वर्षाचा टोकनचा कार्यक्रम योग्य दिवशी करायचा. 165 दिवसात काय वाटतं रे तुला? ये सांग मंदार. नमस्कार, माझं नाव मंदार, मी केवढा आहे. हाय मंदार. मगाशी 2 जे चाललं होतं रिलॅक्स आणि काय हे होतं, तर ऍडमिशन इथं पहिले असल्यामुळे रिलॅक्स माहीत नाही, पण प्रत्येकाला जसे आले असतील तसेच मला 1000-2000 वेळा अनुभव आला असेल की थांबलो आणि परत हे झालं. तर कोरोनानंतर चान्स मिळाला होता की परत 3-4 महिन्यानंतर नाही घ्यायची. आता इथनं आज एकाने जसा डिस्चार्ज घेतला तसा मी वाद घालून डिस्चार्ज घेतला होता. त्याची कंडिशनच ही होती की दुसऱ्या मीटिंगला जायचं. ते दारू पिण्याची शेवटची 4-5 वर्ष पिण्यासाठी काही करायला लागायचं नाही, पैसे असून नसो, ते ऑटोमॅटिक पाय वाढायचे आणि ती दारू पिलीच जायची. काय मित्रमंडळी तशीच भेटलेली होती. थांबण्यासाठी काहीतरी कष्ट करायला लागतात हे मान्य नव्हतं, कारण अशी दारू प्यायला काही करायला लागत नाही म्हणजे ती ऑटोमॅटिक बंद होईल. आता सरांनी जसं सांगितलं होतं की ते 90 दिवसभर ऑटोमॅटिक होईल, तर गोष्टी खरंच ऑटोमॅटिक होतात. की ऐकत गेलं की पूर्वी कंटाळा यायचा की फार रडगाणं गातात, हे झालं माझं ते गेलंय. बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात सगळ्यांचं ते झालेलं असतं, फक्त मान्य करत नाही. आणि खूप माझं दुःख खूप मोठं. आता मगाशी विनायक म्हणला की आपल्यापेक्षा खूप दुःखी नाही असतात. तर एक आकडा ऐकला होता आणि मी म्हटलं की आपण त्या मनाने काही नाही, ते जायची वाट नको, कारण 10 वर्ष तशी एकदा वाया घालवलेली आहेत, ती 10-12 वर्ष 6 महिने मिटिंग करून. प्रश्न काही फार विचारायला लागत नाही, केअरिंग मधनच कळतं की किंवा करू नको. 90 दिवस झाले तर त्याच्यानंतर एकांना फुल टायमाला भेटायला गेलो होतो. त्यांनी आपल्याकडे जे आत्ता ठेवलंय ते दिलं होतं की बाबा वाचत जा. म्हणजे काय नाही, प्रियंबल आम्ही आहे इथं ते वाचतो नाही. म्हटलं तुझ्या घरीच ठेव आणि घरी वाचत जा. त्यात जाताना एवढे शब्द फक्त म्हणले की रोजच्या रोज वाचत जा. आता याच्यावरनं समजून फक्त घ्यायचं की फक्त आजचा दिवस सरांनी जे सांगितलं, कामं का होत नाहीत तर मीच करत नाही, अरे मी करत नाही म्हणून पैसे मिळत नाहीत. तर पूर्वीचं ते चक्र परत चालू असते. सध्या कामाचाही प्रयत्न करतो आणि सल्ला जेवढा आपण विचारायला जाऊ तेवढं सांगतात आणि कर किंवा करू नको असं काहीच सांगत नाहीत. ते विचारायला गेलो तो आधारचं माझ्या एक धंद्याच्या डोक्यात आहे, साधा प्रश्न विचारला. त्यांना माहिती होती माझी बॅकग्राऊंड, पैसे कुठून आणणार त्यांच्याच माहितीचा आहे. ते म्हणलं याच्याकडनं घेतोय, पूर्वी मी त्याच्यावर असे उपकार वगैरे केलेले. त्यांनी त्यांचं एक सांगितलं उदाहरण, ते एक सोपं असतं की मी असंच 20 वर्षापूर्वी एकाला
पैसे मागायला गेलो होतो आणि त्यावेळेला सांगितलं परमेश्वरावर विश्वास असेल तर नको त्या माणसाकडे कशाला काम करायचे तर ते परमेश्वर काहीतरी वेळ देईल. त्याप्रमाणे मी गेलो, लकीली मला त्या कामाला काही पैसे लागले. ते म्हणतात की फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा, मीटिंग करा, तर होत राहतात गोष्टी, पॉझिटिव्हिटी खूप वाढते. तर बरेच दिवस सकाळी जात नव्हतो, आता संध्याकाळी जायचं, आठवड्यात नाही 2-2 दिवस चालू केलंय. सकाळची पण आता चालू करीन, बोलायला संधी दिली त्याबद्दल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या कळपात राहिलं ना म्हणजे मग शिकार होत नाही. तुमच्या लक्षात आलं का? व्यसनमुक्त लोकांच्या कळपात सातत्याने राहिलं ना की मग शिकार होत नाही, असं तो सांगायचा प्रयत्न करत होता. आणि असं काही नाही रे, अशी कोणतीही गोष्ट तुमच्यातल्या कोणाच्याही जीवनात नक्की झालेली नाही की जी गोष्ट आमच्यातल्या कोणाच्या तरी जीवनात काही ना काहीतरी झालेली नाही. सगळ्यांच्या जीवनात हेच झालेलं असतं. दुसरं काय होणार आहे वाईट? सगळं वाईट झाल्यावरच माणसं त्या मध्ये येतात. मला तर सांगितलं होतं, मी नवीन असताना फार म्हणजे घाबरलेलो होतो. तर काय ह्याच्या पुढं काय आयुष्यात अजून वाढून ठेवलंय कोणाच ठाऊक. ते म्हणले काय नाही अरे, इथं फुलस्टॉप झाला आता तुझा. मुंजवे म्हणलं आता काय वाईट घडणार नाही तुझ्या. अहो असं काय म्हणताय? अरे म्हणले काय घडायचं राहिलंय आता? काय घडायचं राहिलंय तुझ्या आयुष्यात वाईट? घरातला एखादा मेंबर मरेल, या पलीकडे काही वाईट होणार आणि त्याला तू जबाबदार नसणार आहेस. प्रत्येकाचे नंबर ऑफ श्वास परमेश्वरांनी मोजून पाठवलेले आहेत. त्याला आपण इतकी वर्ष दारू पेलो, एक जण तरी मेलाय करे? नाही मेला. त्याचं कारण काय? आपले श्वास अजून पूर्ण व्हायचेत, संपायचेत. त्यामुळे आता आपण मरू, मग परत दारिद्र्य म्हणजे काय काय कसं काय होणार आहे? काय काय नाही होत रे, येडा आहे का तू? जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. मात्र मी त्यासाठी आजचा दिवस स्वतःला द्यायला पाहिजे. आजचा दिवस मी कसं वागायचंय हे लक्षपूर्वक जाणीवपूर्वक वागलं पाहिजे. मी मलाच आन्सरेबल असलो पाहिजे आणि आन्सरेबल राहण्यासाठी मी काय ठरवलं आहे हे कागदावर लिहिलं पाहिजे. ऑर अदरवाईज असे वाऱ्यासारखे विचार मनात येतात आणि नंतर निघून जातात. आणि मग मनात येते त्याला काय झाले, मी ठरवलं होतंच पण होणार नाही एखाद दिवस, काय बिघडलं? लिही बाडव्या तिथं परत. काल न केलेली गोष्ट आज करायची आहे हे परत लिही. 10, 20, 30, 40 वेळा लिहून हातावरनं वारं गेलं का नाही, हात दुखायला लागला का नाही की मग झकमारी करत कंटाळतो आपण आणि मग ती करून टाकू एकदाची, असं म्हणून ती गोष्ट करतो. नोकरी मागणे, काय आता खरं ना, नोकरी मागणे. अरे आज राहिलंच की रे मागायची. नोकरी मागणे, हो आता मी जाणार आहे आज. नोकरी मागणे, रोज लिहायचं नोकरी मागणे, रोज लिहायचं. कसं मागत नाही बघू. जोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे पेन होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठलाही गेन होत नाही. माझ्या कुल्ल्याला चिमटा बसला की मग माझं तिथं लक्ष जातं, अगं आई गो आता हा चिमटा कोण काढणार? तर माझा मीच काढायचा असतो. कारण आपण कोणालाही आन्सरेबल राहण्याच्या लायकीचे राहिलेलो नाही. आपण ओरिजिनली अतिशय उद्धट, उर्मट आणि कॅज्युअल आपले अप्रोच असलेले लोक असतो. कारण आता ह्याच्यावरती जर मी काम केलं आणि संगत बदलली तरच माझं सर्वायव्हल आहे. हा विषय आपल्या स्वतःच्या सर्वायव्हलचा आहे. अदरवाईज तो म्हणला तसं माझी वाटचाल मृत्यूच्या दिशेने
झपाट्याने होणार आहे. आता शेवटची दारू पिता येणार नाहीये. प्यायलेली दारू शेवटची ठरवता येणार आहे. दारू पिण्याची, गांजा ओढण्याची, चरसाच्या गोळ्या मळायची वेळ संपली. आता ते बाझवटे धंदे नकोत. मला कळतंय मी काय बोलतोय ते. ही भाषा खरी आपल्यासारख्याची आहे. आपल्याला गुडी गुडी, छान छान, मऊ मऊ बोलून समजत नाही. आपल्या कानामध्ये थोडस गरम तेल घातलं तरच आतला सगळा मळ फसफसून बाहेर येतो आणि मग बाहेरची सगळी वाक्य सॉफ्ट होऊन मेंदूपर्यंत व्यवस्थित पोचतात, असा माझा अनुभव आहे. कोणाचा कान भाजला असेल तर क्षमस्व. संदीप बोल रे, 5-10 मिनिटं तू करायचं ना याच्या मीटिंग. ये चल बोल. आणि मग आपल्याला मीटिंग संपवायची आहे. 8-1 मिनिटं आहेत तुला बोलायला. ये इथं. बरं 5 मिनिटं बोल. चल बोल. माझं नाव संदीप, मी अल्कोहोलिक आहे. हाय संदीप. दारूच्या प्रवासाबद्दल जास्त मी काय बोलणार नाही. 2017मध्ये माझी फर्स्ट ॲडमिशन झाली. त्यावेळी इतक्या खाली पडलो होतो की जवळपास वरती 7 टेकून आलो होतो. तरी पण शहाणपण आलेलं नव्हतं. म्हणजे एक प्रकारे रॉक बॉटम जसं म्हणतात तसं देवाने दुसऱ्या जन्मच सुरू होता. त्याच्यानंतर काही काळ माझी दारू थांबली. काही चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो. एचआयमध्ये वेगळं करायला लागलो. जवळपास नाही म्हटलं तरी एक 3.25 ते 3.5 वर्ष एच्या मीटिंग केल्या. त्या प्रवासामध्ये माझी पुन्हा दारू थांबली नाही आणि फक्त दारूपासून लांब नाही, एक प्रकारचं चांगलं आयुष्य पण जगायला शिकलो. घरचे संबंध बिघडलेले होते ते पण सुधारले. बऱ्याचशा गोष्टी, सामाजिक प्रतिष्ठा गेली होती तीही परत आली. फायनान्शियल कंडिशन त्यावेळी एवढी चांगली नव्हती की पैसाही कमवायला लागलो. त्याच्यानंतर शिंग फुटली. तोच राहता कंटाळा आणि माझं शिक्षण तिथे मित्रांनो आडवं आलं. तेव्हा असं आलं की अरे मी एवढा खूप शिकलेलो, इंजिनियर, फर्स्ट क्लास डिग्री होल्डर, इतका पगाराची नोकरी होती, हे होती ते होती. आपण रोज हे मीटिंग करायची काय गरज आहे. वाले सांगतात 90 दिवस 90 मिटिंग. 90 दिवस 90 मिटिंग आहे. मी 3.25 वर्ष मिटिंग केली. हळूहळू मिटिंगचं प्रमाण कमी करत गेलं. जसं मिटिंग कमी होत गेलं तसं फॉलोअप तर आधीच सोडलं होतं मी. म्हणजे इथे मॅडमच्या बरोबर मिटिंग हळूहळू सोडल्या, संपूर्ण सोडल्या. 7 ते 8 महिने एकही मिटिंग केली नाही तरी दारूपासून लांब होतो. अजून शिंग मोठी झाली. पण जसं मोंद्राने म्हणतात ती अक्काबाई ती येते आणि ती इतक्या जोरात आली की अल्कोहोलिकवाला जो मला 2-2.5 वर्षाचा काळ जो लागला होता त्या 1.25 महिन्यामध्ये मी पूर्ण त्या चक्रामध्ये पडलो. तो अडकलो इतका अडकलो. आता याच्या आधीच्या पण माझ्या बऱ्याच ॲडमिशन झालेलं आहे तिथे सेंटरला. त्याच्याबद्दल जास्त काय बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. पण याच्या आधीचे ॲडमिशन त्याच्याबद्दल महत्त्वाचं मला एक गोष्ट काही नवीन लोकांना आणि काही जुन्या लोकांना सांगायचे. याच्या आधीची ॲडमिशन म्हणजे 6.5 महिने ते झालेली होती. 6.5 महिने हा खूपच मोठा काळ होता. 6.5 महिने झाल्याच्या नंतर मी इकडनं बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर परत अशा काही गोष्टी झाल्या. हे जे फळावर जे लिहिलेलं आहे आज दुपारी पण आपलं झालं ब्लेमिंग मीटिंग वगैरे, हे सगळं काही गेलेलं नव्हतं. तर इथे काही लोकांचा समज असा अजूनही आहे आणि माझाही तेव्हा होता असंही नाही की दीर्घकाळ रिहॅबमध्ये राहिलं की मी दारूपासून लांब राहिलो. हा समज अत्यंत चुकीचा माझाही होता. हे मला आत्ताच्या ॲडमिशनला कळलं. आता आजच्या तारखेला मला 8 महिने होऊन गेलेले. पण खऱ्या अर्थाने जेव्हा मी मनापासून दारू सोडायची काय तयारी दर्शवली तेव्हा मला कुठेतरी गोष्टी हळूहळू चांगल्या घडायला सुरुवात केली. 8 महिने जरी झाले असले तर या चांगल्या गोष्टी घडायला हार्डली 3 ते 3.5 महिन्यापासून मी सुरुवात केली. पहिली या ॲडमिशनची पण 4 महिने अशीच कॅज्युअल अप्रोचच होतं.
नाही असं नाही. ए मीटिंगवरचं तोच कोणाचा कंटाळा आला. सगळे लोक मला सांगत होते की नाही कंटाळा जरी जात राहा पण नाही. तेव्हा माझं म्हणणं असं होतं की मला आता खूप कळलंय, मला प्रोग्राम कळलाय, मला हे कळलंय ते कळलंय, असं मला सगळं समजलं. आता खऱ्या अर्थाने मला जो ॲक्सेप्टन्स मिळत नाहीये, नाकारा जायची जी येते, माझ्या घरच्यांना तुम्ही प्रोग्राम शिकवा, त्यांना जास्त जरूर आहे. मला कळलंय पण त्यांना कळत नाही. पण त्यांनी काय भोगलंय माझ्या अल्कोहोलिझमच्या काळामध्ये ते मान्य करायला तयार नव्हतं. इथे परत फिरून परत मी आलो डिनॅलवरती आलो. डिनॅल आलं की ॲक्सेप्टन्स येतच नाही, ॲक्सेप्टन्स नाही की पुढचं सगळं परत शून्य. म्हणजे जे काय होतं सगळं चक्र फिरून परत शून्यावरती आलो. परत शून्यावर आता सुरुवात केलेली आहे. बऱ्यापैकी चांगला प्रकारे जातोय असं मला वाटतं. स्पॉन्सर पण मला चांगला मिळाला नशिबाने. मोहनरावांचं सतत मला काय मार्गदर्शन असतं. आपल्याला जे आत्ता त्यांनी म्हटलं की ऐकणं आणि लक्षपूर्वक ऐकून त्याच्यावर विचार करणं हे जेव्हा चालू होईल त्याच वेळी तुमचा चांगल्या दिशेने प्रवासाला सुरुवात होईल. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही दारूपासून लांब सोबराच्या दिशेने जाल. हे आत्ता काय विनायक जे बोलला, हे जे बोलला 170 दिवस 165 यांच्याशी मी कंपॅरिझन करत होतो यावेळी. मी 170 दिवस ना, अरे मी तर 8 महिने म्हटलं तर 8 360, पण 360 दिवस कुठे असतो? ते बाहेर आहेत, मी इथे आहे. ते अनकंडिशनलमध्ये मी कंडिशनलमध्ये आहे. हा मी विचार नाही करायचा. अशी सारखी कंपनी ती जेव्हा कंपनीचं फालतू कंपनी जेव्हा सुटते ना त्याच वेळी ते सगळं होतं. नाही तर दुसऱ्या चक्रात मी अडकून आतापर्यंत मे बी आता तुमच्यासमोर उभा असतो आणि काही म्हणा काही याची पण गॅरंटी नसते राहिली. तर आता नव्याने कळलं की ए शिवाय बाहेर गेल्यानंतर इथे मला पर्याय नाही आहे. काउन्सिलरवरती तुम्ही सारखं डिपेंडेंट राहू शकत नाही. तुम्हाला एची मीटिंग आणि तुम्हाला स्पॉन्सर हेच तुम्हाला वेळोवेळी मदत करतात. मागे एकदा मोहनरावांनी सांगितलं होतं ते शब्द अजून माझ्या डोक्यात तीन बसले. एचे मेंबर तुम्हाला मदतीचा हात देतात, पण आपण तो पकडायचा असतो. मीच जर तो पकडला नाही तर काय करू शकतो? एकदा मी त्यांचा हात ए मेंबरचा पकडला की मग ते हात सोडत नाही. मग ते आपल्याला योग्य मार्ग योग्य दिशा दाखवतात, सतत आपल्या पाठीशी राहतात. प्रोव्हाइडेड जर दारूपासून तुम्ही लांब राहिला तर चांगलं आयुष्य जगायला खूप गोष्टी अजून असतात, खूप आपले गुणदोष असतात. त्या दृष्टीने ते वाटचाल करायला मदत करतात म्हणजे करतात. हे याचाही अनुभव आहे, बऱ्याच जणांचा अनुभव आहे, एमध्ये अजून खूप जणांचा अनुभव आहे. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू. छान बोलला बघा, किती लोकांनी टाळ्या वाजवल्या. तो जे काय बोलला ना आत्ता त्यातनं मला समजलेली गोष्ट एकच आहे. तो म्हणत होता की मी शहाणा आहे, मला वेळोवेळी शहाणपण येतं. बरोबर ना? चांगलं काय वाईट काय आपल्याला कळतं, सगळ्यांना कळतं. विषय आपल्यातला कोणी शहाणा नाही असा नसून आपलं शहाणपण टिकत नाही. आपलं शहाणपण टिकत नाही. मग ए मध्ये गेल्यावर का टिकतं? तर तिथं आपल्यापेक्षा शहाणपण टिकलेले लोक आपल्याला जवळून बघायला मिळतात, जवळून ऐकायला मिळतात, जवळून शेक हँड करायला मिळतात. आणि मग ते जे काय वातावरणाचा परिणाम असतो तो आलं का लक्षात? दारू प्यायला गेल्यावर आपण कसं म्हणायचो, वत रे तू. तर बाहेरच्या विश्वामध्ये आपण वत रे तू म्हणत नाही, कारण ते विश्व वेगळं असतं. बरोबर आहे की नाही? तसं आहे ते. म्हणजे जसं आपल्या भोवती वातावरण असेल ना त्याप्रमाणे जसे विचार असतात ना आजूबाजूच्या बोलणाऱ्यांचे, त्याप्रमाणे आपले विचार बदलत जातात. आणि चांगलं जीवन जगणाऱ्या, समाधानी जीवन जगणाऱ्या लोकांच्यात वावरत राहिलो मी तर माझं जीवन बदलत जातं. बोला विनायकराव. इथं येऊन कर. तो आत्ता असं सांगतोय की मी पहिल्या दिवशी याच्या मीटिंगला गेलो त्या दिवशी काय झालं. मित्रांनो, माझं नाव विनायक, मी घाटल एवढं आहे. हाय विनायक. 30 ऑगस्टला डिस्चार्ज झाल्यानंतर मी पहिल्यांदा स्टेडियमच्या मीटिंगला गेलो होतो सकाळी 7:30ला. तर मी इथे शेअरिंग ऐकत होतो रविवारचे, मोहनरावांचे वगैरे, तिथे पण ऐकत होतो. पण एक शब्द सगळ्यांच्या मध्ये कॉमन होता सर, तो होता की मी एक भाग्यवान बेवडा आहे.
मी म्हणले यार हे लोक सगळे भाग्यवान एवढं आहे का म्हणतात. आणि मी पहिल्या 2-3 दिवस तो प्रश्न विचारला नाही. मला वाटलं की हा एकदम फालतू प्रश्न असेल. पण मी नंतर मन घट्ट करून विचारलं की मला प्रश्न आहे. आणि मी विचारलं की असं का म्हणतो आपण की मी एक भाग्यवान एवढा आहे. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं मोहनराव की मित्रा हिराबाग चौक ते स्वारगेट किती बार आहेत रे. मला असतील 7-8. त्याच्या टेबलवर सगळे वेवडे बसतात. म्हटलं हो. हे सगळे वेवडे जर का ए मध्ये आले ना मित्रा तर या 20 खुर्च्या कमी पडतील. आपल्याला सारसबाग घ्यावी लागेल म्हणजे. तर तू भाग्यवान आहेस का नाही. मी तर भाग्यवान म्हटलं तो. मग मला ते मी फॅनच झालो. म्हणजे त्या कन्सेप्टच मी फॅन झालो. वा, हे मला शेअर करायचं होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. वी पीपल आर चोजन वन. आपण निवडले गेलेले लोक आहोत. दारू पिणाऱ्या, अति दारू पिणाऱ्या, दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या, दारू सोडण्याची मनापासून इच्छा असणाऱ्या, दारू सोडण्यासाठी जीव तळमळत असणाऱ्या सगळ्यांना एचा मेसेज मिळतोच असं नाही. आता आपल्याला मिळालेला आहे तर तो आपण धरून ठेवला पाहिजे. अदरवाईज याच्यापेक्षा कपाळ करंटेपणा, आय रिपीट द वर्ड आनंदराव, कपाळ करंटेपणा याच्याहून दुसरा असूच शकत नाही. देवानी चांदीच्या ताटामध्ये सगळं वाढून दिलेलं आहे. देवानी चांदीच्या ताटामध्ये सगळे पदार्थ वाढून दिलेले आहेत. तू फक्त हात पुढे करायचा आहे आणि एक एक घास खायला सुरुवात करायची आहे. आणि मी भिकारी असल्यामुळे ह्याच्यात काय राहिले ते बघत बसलोय. अरे किती वाईट रे. ह्याच्यात हे नाही दिसत आहे, त्याच्यात ते नाही दिसत आहे. अरे काय आहे ते बघ. नाही म्हणजे आपलं म्हणजे कसलं भोग आपल्या कर्माची फळे. आता दिलंय बाबा तुमच्या समोर ताट वाढून. आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्यासाठी, व्यसनमुक्त राहण्यासाठी. आणि किती दिवस राहायचे व्यसनमुक्त? किती दिवस राहायचे आनंदराव? किती दिवस राहायचे? 1 दिवस राहायचे. त्याच्या आईला आपल्यातला प्रत्येक जण 1 दिवस नक्की दारूपासून लांब राहिलेला आहे. नाही, फक्त आजचा दिवस राहायचंय. बाकी ते उंटाच्या गांडीचा मुका घ्यायला जायचंच नाही. वर्ष झालं पाहिजे, 5 वर्ष झाली पाहिजे, तुला दाखवतो, मला दिसतंय, मला कळते. नको बेटे, फक्त आजचा दिवस. सोपं होत जातं माणसं. मित्रांनो, जीवन बदलून जायची ही मास्टर की आहे. ही अप्लाय कोणत्याही बाबतीत करता येते. श्रीमंत व्हायचे, हो व्हायचे, फक्त आजचा दिवस. बायकोशी भांडायचं नाही ठरवलेलं आहे, फक्त आजचा दिवस. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचंय, फक्त आजचा दिवस. टिपटॉप कपडे घालायचे, फक्त आजचा दिवस. यू नेम द थिंग अँड अप्लाय इट फॉर 1 डे ओनली. मीटिंगची वेळ संपलेली आहे. आता या ठिकाणी जे काय शेअरिंग झाली त्याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर मनमोकळेपणाने विचारा रे.